आणि यानंतर घेऊयात शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। उन्हाळी सुट्ट्यांच्या काळामध्ये कोकण रेल्वेने मुंबई मडगाव दरम्यान साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला। यामध्ये सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या 2 गाड्यांचा समावेश आहे। या 2 रेल्वे गाड्या 16 एप्रिल ते 12 जून पर्यंत धावणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईतही 35,000 विद्यार्थ्यांचा आहार वाफेवरती तयार केला जातोय। फक्त 10% गॅस वापरून अन्न अमृत फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना आहार पुरवला जातो। हरियाणाला संघाची प्रतिनिधी बैठक पार पडली। सगळ्या समाजाला बरोबर घेऊन उभं करायचं आहे हा विचार चालला आहे। स्वत्व जागा होईल, स्वदेशी स्वराज यातून काही करता येईल का याबाबत चर्चा झाल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र सरसंघचालक सुरेश नाना जाधव यांनी दिली। अकोल्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे आंदोलन केलं। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा करावा या मागणीसाठी हॉटेल्स आणि उद्योग व्यावसायिकांनी धरणे आंदोलन केले। भिवंडी तालुक्यातील आदिवासी कातकरी गरीब आणि गरजू महिलांना रेशन दुकानात रेशनप्रमाणे सॅनिटरी पॅड्स हे उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे। पिंपरी चिंचवडमधील मामुर्डी येथे किराणाच्या दुकानाला भीषण आग लागली। आगीमध्ये संपूर्ण सामान जळून खाक झाले। पीएमआरडीएचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला आणि आगीवरती त्यांनी नियंत्रण मिळवले। गुढीपाडव्यापूर्वी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी। सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली। सोन्याच्या दरामध्ये तब्बल 4,000 रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरामध्ये 17,500 रुपयांची घसरण झाली। अष्टविनायक गणपती मंदिरांपैकी एक असलेल्या रायगडाच्या पाली बल्लाळेश्वर मंदिरामध्ये प्रसादालय बंद झाले। युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलेंडर अपेक्षित प्रमाणामध्ये मिळत नसल्याने देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतलेला आहे। चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांनी महिलेवरती हल्ला केला। यामध्ये 32 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। आंबेठाण चौक परिसरातली ही घटना आहे। ठाण्यामध्ये 50% गॅस हॉटेल कमतरतेमुळे बंद आहेत। गॅस सिलेंडर कमतरतेमुळे अनेक बँक्वेट हॉल सुद्धा बंद आहेत आणि याच हॉलवरती आता चुलीवरती जेवण करायला त्यांनी सुरुवात केली। कागल तालुक्यातील वंदूर गावातील पत्रकार महेश कांबळे यांचा लग्न सोहळा पार पडला। या लग्नामध्ये नवऱ्याच्या मित्रांनी चूल आणि शेणी भेट दिलेल्या आहेत आणि वधूवरांना मित्रांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या। पालघर जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी शिक्षकांकडून आंदोलन करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी पेसा भरतीतील शिक्षकांना कायमस्वरूपी शिक्षण सेवेमध्ये रुजू करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवरती इतर प्रवर्गातील शिक्षकांना सुद्धा समान मागणी करतायत। जळगाव येथील साईबाबा मंदिराच्या भक्त निवासाचा स्लॅब कोसळलाय। 7 कामगार जखमी झाले। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। नवी मुंबईच्या सानपाडा परिसरातील पामबीच रोडवरती भरधाव वाहनानं दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर अल्पवयीन मुलगा गंभीररीत्या जखमी झाला होता। या प्रकरणी सानपाडा पोलिसात 23 वर्षीय चालक सागर सांढा आणि 20 वर्षीय कृष्णा रावरिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अहिलानगरमधील संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं व्यावसायिक गॅसला पर्याय म्हणून इथेनॉलवरती चालणाऱ्या स्टोव्हचं यशस्वीपणे संशोधन केलंय। त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकांना स्वस्त इंधनाचा पर्याय सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। आणि यानंतर घेऊयात गावखेड्यातील बातम्यांचा आढावा।